असा हा माशाचा रस्सा गरम गरम भात आणि गरम गरम भाकरीबरोबर सर्व करा। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे जिताडा माशाचे कालवण। इथे मी पाण्यामध्ये एवढी चिंच भिजत घालणार आहे। कालवण तयार करण्यासाठी इथे आपल्याला खोबऱ्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मच्छीच्या कालवणासाठी शक्यतो तुम्ही ओला नारळच वापरा। ओल्या नारळामुळे काय होते, ओल्या नारळातला जो काही दूध असतो तो मच्छीच्या रस्स्यात उतरला की मच्छीच्या रस्स्याची टेस्ट आणखीन वाढते। तरी पण तुम्ही इथे ऑप्शन म्हणून सुकं खोबरं घेतलं तरी चालणार आहे। यातील मी अर्ध्या तुकड्या तळून घेणार आहेत आणि बाकीच्या मी माशाचं कालवण करणार आहे। पातेल्यातील तेल गरम झाले की यामध्ये बारीक टेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण घातल्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हे असं परतून घ्यायचं आहे। हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालूयात। आता या तेलामध्ये या वाटणाचा कच्चापणा आपण घालवणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता असे वाटणाला तेल सुटले की आपण इतर मसाले घालून घेऊयात। हिंग, हळद हे असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता घालूयात लाल तिखट मसाला। तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तुम्ही लाल तिखट मसाला घालून घ्या। हे असे खोबऱ्यामध्ये परतून घ्यायचे आहे। अगदी एक पळी यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे, जेणेकरून हे मसाले करपू नयेत यासाठी आपण यामध्ये एक पळी पाणी घातलं आहे। आता यामध्ये या माशाच्या तुकड्या आपण घालूयात। ही जी आपण चिंच भिजत घातली होती त्याचा आता हे आपण पाणी काढून घेऊयात आणि या माशाच्या कालवणात घालूयात। हे चिंचेचं पाणी घालून झालं की हे असं मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला आता फास्ट ठेवायची आहे। आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूयात। ह्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ। कालवणाला अशी फास्ट गॅसवर उकळी आली का गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच असे अर्ध झाकण ठेवून आपल्याला या कालवणाला 5 मिनिट उकळी आणून घ्यायची आहे। A few minutes later. 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता हे माशाचं कालवण रेडी झालं आहे। अशी ही कालवणाला उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे कालवण रेडी झालं आहे। वरून घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। या रेसिपीला नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।